अंबरनाथ मधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश। रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीत काँग्रेसला खिंडार। देवा भाऊ, हे देवा भाऊ नाही तर हे घेवा भाऊ आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका। अकोट मधील एमआयएम सोबतची युती आम्ही तात्काळ तोडली। एमआयएमची युती कदापि सहन करणार नाही। भगव्याची पाठराखण करणाऱ्यांसोबत आम्ही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका। संयुक्त मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव। राज ठाकरेंचा घणाघात। तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला, वर्षानुवर्ष तेच सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला। चंद्र सूर्य तारे आहेत तोवर मुंबई महाराष्ट्राची, फडणवीसांचं ठाकरेंना उत्तर। येत्या 11 जानेवारीला ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर जाहीर सभा। प्रचार सभेचा टीजर समोर। गुन्हेगारांना मी मदत केली हे सिद्ध केलं तर राजकारण सोडेन, नाही तर तुम्ही राजकारण सोडा। मुरलीधर मोहोळांचं अजित पवारांना आव्हान। अजित पवार आणि रोहित पवार एकाच व्यासपीठावर पिंपरी चिंचवड मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आले एकत्र। एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईचं वाटोळं केलं। 300 कोटींच्या ठेवींवर डल्ला मारला। मंत्री गणेश नाईकांचा शिंदेंवर आरोप। आणि अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची प्रचार सभा। यंदा पहिल्यांदाच अहिल्यानगरचा महापौर होणार। महायुतीचाच महापौर बसेल, फडणवीसांना विश्वास। मुंबईकरांसाठी, मुंबईकर मतदारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहेत आणि मुंबई महापालिकेमधील सत्ताधारी पक्षाचे उमेदवार कोट्याधीश आहेत जे नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये शिवसेनेचे समाधान सरवणकर आणि शिवसेना युबीटी पक्षाचे उमेदवार माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा समावेश आहे। तर भाजपचे मुलुंडमधील माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, नील सोमय्या, प्रकाश गंगाधरे यांच्या संपत्तीमध्ये गेल्या 9 वर्षात 9 ते 10 कोटींची वाढ झाली आहे। सर्वात जास्त वाढ समाधान सरवणकर यांच्या संपत्तीत झाली आहे। 9 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 37 कोटींची वाढ झालेली आहे। तर मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारीला होणार आहे आणि त्यासाठी हे जे उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। या निवडणुकीमध्ये 227 प्रभागांसाठी 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या उमेदवारांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली आहेत आणि त्यामधून कोणते उमेदवार किती श्रीमंत आहे, किती त्यांची संपत्ती आहे हे समोर आलंय। त्यामुळे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल। तुमच्या समोर जे उमेदवार आहेत नगरसेवक पदासाठी ज्यांचे ऑप्शन आहेत ते किती श्रीमंत आहेत, त्यांची संपत्ती किती आहे हे तुम्हाला यामधून कळू शकेल। तर मुंबईमधील कोट्याधीश उमेदवार आपण बघतोय। एकूण संपत्ती आहे समाधान सरवणकर यांची 46.59 कोटी। 2017 मध्ये त्यांची संपत्ती होती 9.43 कोटी। तर 9 वर्षांमध्ये 37.16 कोटींची वाढ झालेली आहे त्यांच्या संपत्तीमध्ये। त्यानंतर श्रद्धा जाधव ज्या शिवसेना युबीटीच्या उमेदवार आहेत त्यांची एकूण संपत्ती आता आहे 46 कोटी आणि 2017 मध्ये 44 कोटी इतकी संपत्ती होती। म्हणजे वर्षभरामध्ये माफ करा एवढ्या वर्षांमध्ये 2 कोटींची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुंबईमधील कोट्याधीश उमेदवार आपण बघतोय आणि शिवसेना युबीटीच्या विशाखा राऊत यांची एकूण संपत्ती ही आता 21.83 कोटी आहे। 2017 मध्ये त्यांची संपत्ती ही 14.37 कोटी होती। 9 वर्षांमध्ये 7 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे। तर यामिनी जाधव ज्या शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत त्यांची एकूण संपत्ती आता आहे 14.57 कोटी आणि विधानसभा 2024 ला म्हणजे
काही महिन्यांपूर्वीच मागच्या वर्षी एक 10-12 महिन्यांपूर्वी 14 महिन्यांपूर्वी त्यांची संपत्ती 10.10 कोटी होती, कारण त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या होत्या विधानसभेच्या आणि त्यावेळेला त्यांची संपत्ती 10.10 कोटी होती आणि आता वर्षभरामध्ये त्यांची संपत्ती 4 कोटींनी वाढलेली आहे. एकूण संपत्ती त्यांची 14 कोटींच्या पुढे आहे. तर नील सोमय्या भाजपचे उमेदवार, त्यांची एकूण संपत्ती सध्या आहे 9 कोटी आणि 8-9 वर्षांपूर्वी त्यांची संपत्ती 2017 मध्ये 1.99 कोटी होती, म्हणजे जवळपास 2 कोटी आणि 9 वर्षांमध्ये 7 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे. तर तेजस्वी घोसाळकर ज्या आधी शिवसेना युबीटी मध्ये होत्या, नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची आत्ताची एकूण संपत्ती आहे 5 कोटी. त्यानंतर जर आजपासून 9 वर्षांपूर्वीची संपत्ती आपण बघितली 2017 मध्ये 25 लाख रुपये इतकी होती आणि या 9 वर्षांमध्ये 4.75 कोटींची वाढ, म्हणजे 4.25 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे. तर किशोरी पेडणेकर ज्या शिवसेना युबीटीच्या उमेदवार आहेत आणि माजी महापौर सुद्धा राहिलेले आहेत, त्यांची एकूण संपत्ती सध्याची आहे 5.26 कोटी आणि 2017 मध्ये त्यांची संपत्ती होती 1.61 कोटी. या 9 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 3.65 कोटींची वाढ झालेली आहे. त्यानंतर रवी राजा भाजपचे उमेदवार, त्यांची एकूण संपत्ती 10.12 कोटी आहे. 2017 मध्ये त्यांची संपत्ती 5.12 कोटी होती, म्हणजे 100 पटींनी त्यांची ही संपत्ती वाढल्याचं दिसतंय. 9 वर्षांमध्ये 5 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झाली आहे. तर मिलिंद वैद्य शिवसेना युबीटीचे उमेदवार, एकूण संपत्ती त्यांची 13.39 कोटी आहे. 2017 मध्ये 2.14 कोटी इतकी संपत्ती होती आणि या 9 वर्षांमध्ये त्यांची संपत्ती जवळपास 11.25 कोटींनी वाढलेली आहे. तर शैलेश फणसे शिवसेना युबीटीचे उमेदवार आणि त्यांची संपत्ती ही 25 कोटी रुपये आहे आणि ते नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले. दरम्यान मुंबई मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत झाली. खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतलेली आहे. यावेळी ठाकरे बंधूंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आणि विरोधकांवर निशाणा साधला. सध्या महाराष्ट्रावर संकट आहे, महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका ठाकरे बंधूंनी स्पष्ट केली. मुंबईत बाहेरून येणाऱ्यांचे लोंढे वाढतायत, त्याचबरोबर त्यांची दादागिरी सुद्धा वाढतीये, अशी टीका राज ठाकरेंनी केली. तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सुद्धा ठाकरेंनी हल्ला चढवला. अजित पवारांविरोधात फडणवीस बैलगाडीनं पुरावे घेऊन आले होते, त्याचं काय झालं असा सवाल राज ठाकरेंनी केला. तर शिंदेंच्या बंडावेळी 50 खोके असं बोललं जायचं, 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले, 40 आमदार म्हणजे 2000 कोटी झालेत, हे पैसे कुठून आले असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तर राज्यकर्त्यांचं प्रेम हे राज्यावर असायला पाहिजे, सत्तेवर असता कामा नये, असा सल्ला देत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली. आज संकट महाराष्ट्रावरती आहे, मुंबईवरती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवरती आहे आणि जे संकट आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे की काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही आहे, आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. दिवस संध्याकाळी रात्री सिनेमा बघायचे, घर परिवाराबरोबर फाफडा जिलेबी खायची, मित्रांबरोबर गप्पा मारायच्या आणि मुंबईकरांशी काय लेनदेन आहे, मुंबईच्या विषयाशी काय संबंध आहे, मुंबईकरांसाठी कधी रस्त्यावर आलेत का? मुंबईकर जेव्हा पुरात अडकले त्यावेळेला कोणी बंगल्यावर तर कोणी 5 स्टार हॉटेलमध्ये होते. हे 2 भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसले का? ह्या 2 भावापैकी कोण भाऊ 5 स्टारमध्ये होता, कोण भाऊ आपल्या बंगल्यावर त्या ठिकाणी होता? लोकांसाठी हे कधी झटलेलं नाही. तर परप्रांतीय फक्त उपजीविकेसाठी येत नाहीत, तर ते आपले मतदारसंघ बनवतायत, असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर ठाकरे बंधू अहंकाराच्या परमोच्च शिखरावर आहेत, जनता त्यांना स्थान देणार नाही, असं प्रत्युत्तर भाजप नेते शेलारांनी दिलं. बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं, नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार, हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत,
हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत आणि तेच चित्र आता दिसतंय. आजही दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचा पक्ष अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर बसलेले आहेत. जणू काही आम्ही म्हणजेच मराठी, आम्हीच म्हणजे मुंबई, आम्ही म्हणजेच मुंबईकर या भावनेतने ते बोलतायत आणि या अहंकाराला मुंबईकर स्थान देणार नाही. ही निवडणूक मराठी संस्कृतीची, महाराष्ट्राच्या विकासाची, मुंबईच्या विकासाची आणि यामध्ये मोदीजी, देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी यांच्याबरोबर मुंबईकर आहेत. तर मुंबईला राज्यापासून तोडण्याचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा डाव आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली. दरम्यान मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा विषयच नाही, त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं प्रत्युत्तर भाजप नेते शेलारांनी दिलं. जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना, की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे. आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं, की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. असत्य असत्य असत्य. जोवर सूर्य चंद्र तारे आहेत, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळ्या करण्याचा विषयच नाही. आणि विषय असेल तर ह्यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे आणि याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघतो आहोत शुभा राऊळ ते संतोष धुरी असंख्य लोक, आता वीरेंद्र तांडेल काल, यांना सोडून चालले. त्यांच्या बरोबरची लोक यांच्या या मतांवर आणि यांनी मांडलेल्या विषयांवर बिलकुल विश्वास ठेवायला तयार नाहीत. मुंबईकरांचा तर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही.